आतापर्यंत लाड करणारे पेरेंट एकदम थोडे वेगळ्या पद्धतीने वागायला लागतात, किंवा आपल्याला थोडंसं कळतंय असं आपल्यालाही वाटतं. आपल्याला जे वाटतंय, आपल्या मित्रांना जे वाटतंय ते बरोबर आहे, की मित्र जे म्हणतायत ते बरोबर आहे. आणि आई-वडिलांना आई काय वडिलांना काय कळतंय? कळतंय. तर अशा स्वरूपाची ती भावविश्व होत जातं. किंवा हॉर्मोनल चेंजेसमुळे मग म्हणजे इतरही जे काही बदल होतात, मग ते हेटेरोसेक्शुअल किंवा याचं सगळं जे ती सेक्शुअल ओरिएंटेशन बेसिकली ते होत जातं, आणि मग आकर्षण ह्या सगळ्या गोष्टी पण होत जातात. स्वतःच्या शरीरात घडणारे बदल, त्याचं वाटणारं एक वेगळं मग आकर्षण किंवा त्याच्यातनं निर्माण होणारी एक आयडेंटिटी. त्याच वेळेला तुमचं करिअर डेव्हलप होत असतं. वेगवेगळ्या मोठ्या जगात जाता, स्वातंत्र्य मिळतं जेव्हा कॉलेजमध्ये जाता. त्याच्यामुळे बाहेरची जी आमिष असतात, त्या आमिषांना प्लस सेक्शुअल किंवा ह्या सगळ्या अट्रॅक्शन मधनं येणाऱ्या आमिषांना बळी नाही पडायचं. आता ती आमिष अगदी मोबाईलमध्येही आलेली आहे. त्यामुळे या सगळं तंत्र सांभाळून तुम्ही स्वतः त्या सगळ्या वादळातून तुमची जी नाव आहे ती आणखीन पुढे नेणं, हे एक फार मोठं हे असतं. मग अशा वेळेला तुम्ही एक पेरेंट म्हणून व्यवस्थित त्यांचा आधार व्हायला पाहिजे. विशेषतः आज न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळे, आणि एकच मूल हे त्यांचं असतं बऱ्याचदा घरात. मग अशा वेळेला पालकांमधले जे जर काय म्हणतो डिस्प्यूट्स असतील किंवा सतत वाद मुलाच्या समोर होत असतील, तर त्याचे परिणाम मुलांवर होत असतात. पेरेंट्सनी आपण एक युनिट म्हणून काम करणं खूप गरजेचं आहे. निदान मुलांसमोर तरी एक युनिट आपण असलं पाहिजे. त्यासाठी तो एक त्यांचं आपसातलं कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. लोक म्हणतात इमोशन्स इथनं येतात. मी म्हणतो इमोशन्स इथनं येतात. खरं खोटं मला माहित नाही. पण आज त्याच इमोशन्स बद्दल, त्याच मनाबद्दल, ज्याच्यामधनं या सगळ्या इमोशन्स बाहेर येतात असं जग म्हणतं, त्या मनाचा एक डॉक्टर आपल्याकडे आलेले आहेत. डॉक्टर हे नुसते डॉक्टर नाहीयेत, तर डॉक्टर स्वतः एक लेखक सुद्धा आहेत. सो आज त्यांच्या बरोबर आपण गप्पा मारूया. मन म्हणजे काय, त्याच्यातनं कुठल्या कुठल्या भावना बाहेर येतात, आपण त्या कशा जगासमोर दाखवतो, त्यांच्या प्रॅक्टिस बद्दल बोलूया, आणि त्यांची जी 5 पुस्तकं आहेत त्याच्याबद्दल आपण इन डिटेलमध्ये चर्चा करूया. आज आपल्याकडे आहेत प्रसिद्ध सायकियाट्रिस्ट डॉक्टर अद्वैत पाध्ये. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिला आणि माझा ट्रेडमार्क प्रश्न, आज मूड कसा आहे तुमचा? गप्पा मारायचा मूड आहे. आज आपल्या गप्पांमध्ये आपण आपल्या पुस्तकांविषयी बोलणार आहोत, त्याचबरोबर आपण मनाविषयी बोलणार आहोत, इमोशन्स विषयी बोलणार आहोत. बरोबर. तर तो मूड छानच असणार आहे. डॉक्टर साहेब, माझा पहिला प्रश्न हा आहे, सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट ह्या 2 वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत पूर्णपणे. पण जनरल लोकांना हे माहित नसतं की हे दोघं काय करतात. दोघंही मेंदू रिलेटेडच काम करतात. पण आम्हाला जरा समजावून सांगा ना, या दोघांचा रोल काय आहे स्पेसिफिकली? आता हा बऱ्याच जणांना म्हणजे आजही कन्फ्यूज करणारा असा ही दोन्ही ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या अजूनही कन्फ्यूज करत असतात. आता सायकॅट्रिस्ट जे असतात, सायकॅट्रिस्ट हे म्हणजे आपण तुम्ही जसं म्हणालात मगाशी माझे इंट्रोडक्शन करणं, मनाचे डॉक्टर. तर त्यामुळे डॉक्टर की करून म्हणजे त्यातलं हे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. म्हणजे MBBS झाल्यानंतर MD मध्ये म्हणजे MD इन सायकॅट्री असं जे त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन असतं, आणि मग असे आम्ही जे असतो हे सायकॅट्री प्रॅक्टिस करत असतो. त्याच्यामध्ये जो असतो की मानसिक वेगवेगळे जे आजार असतात त्या आजारांचा अभ्यास, त्याची कारणं म्हणजे त्याच्या कारणांचा आणि त्याच्या उपचारांचा अभ्यास सगळा केलेला असतो, आणि अर्थात पेशंट्स बघून आणि हे करून तो पूर्णपणे म्हणजे KEM किंवा अशासारख्या रुग्णालयांमध्ये पेशंट रोजच्या रोज तपासून 3 वर्ष हा अभ्यासक्रम असतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग ही MD ची पदवी मिळत असते, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन होत असतं. त्याच्यामुळे हा पूर्णपणे एक मेडिकल अभ्यासक्रम आहे की ज्याच्यामध्ये अर्थातच थोडाफार म्हणजे साइड बाय साइड आम्हाला सायकोलॉजीचा अभ्यास करावा लागतो, पण मेनली जो असतो हा सायंटिफिक प्रॉपर मेडिकल जो अभ्यास असतो की आजार कोणते, त्याच्यावरचे उपचार काय, औषधं कोणती द्यायची, अनेक वेगवेगळे जे उपचार असतात ते कसे करायचे,
इवन जो असतात की सायकोथेरपी ज्या असतात त्याचाही अभ्यास असतो, पण तो डिटेलमध्ये त्या एमडीच्या ह्याच्यात नसतो, तो तुम्ही पुढे जाऊन स्वतंत्रपणे सुद्धा करू शकता. फाईन. सायकॉलॉजिस्ट जे असतात ते म्हणजे अर्थात पूर्वी फक्त ते आर्ट्स या किंवा ह्युमॅनिटीज या फॅकल्टीमध्ये असायचं, पण आज सायन्स घेऊनही करता येतं. म्हणजे पूर्वी म्हणजे बी ए विथ एंटायर सायकॉलॉजी घेऊन मग पुढे MA इन आयदर क्लिनिकल सायकॉलॉजी, काउन्सिलिंग सायकॉलॉजी, इंडस्ट्रियल सायकॉलॉजी, स्पोर्ट्स सायकॉलॉजी असे त्याच्यात वेगवेगळे पुढचे मास्टर्सचे सगळे प्रकार आहेत. आता त्याच्यातले जे क्लिनिकल सायकॉलॉजी आणि आता ते म्हणजे सायन्समध्येही अवेलेबल आहेत, काही काही युनिव्हर्सिटीजमध्ये MSc इन सायकॉलॉजी असंही आहे. तर त्याच्यामध्ये मग आता क्लिनिकल सायकॉलॉजी हा जो हे आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट असतात. म्हणजे क्लिनिकल हा शब्दच सांगतो की कुठेतरी ते पेशंटशी रिलेटेड जास्त हे आहे. तर ते त्याच्यामध्ये मग ते टेस्टिंग हा पार्ट जास्त असतो. म्हणजे जे आपण बुद्धिमत्तेच्या चाचण्या म्हणतो, व्यक्तिमत्वाच्या चाचण्या असतात. तर त्या अशा वेगवेगळ्या मानसशास्त्रीय ज्या चाचण्या आहेत, किंवा आता वेगवेगळे एखादा डिप्रेशन त्याचं रेटिंग किती आहे, म्हणजे त्याचं सिव्हिरिटी किती आहे, ते हे करणाऱ्या टेस्ट असतात. किंवा आता आजकाल मुलांमध्ये आपण ऐकतो की ऑटिझम किंवा ADHD अशा पद्धतीच्या काही समस्या निघतात, तर त्याचं रेटिंग करणाऱ्या काही वेगवेगळ्या टेस्ट असतात. इव्हन न्यूरोसायकॉलॉजिकल म्हणजे आज आपण डिमेन्शिया नावाचा म्हणजे जो विकार ऐकतो, तर तो डिमेन्शिया किंवा अशा वेगवेगळ्या काही जे मेमरीच्या टेस्ट करणाऱ्या किंवा डिमेन्शियासाठी इतर काही न्यूरोसायकॉलॉजिकल वेगवेगळ्या टेस्ट असतात. त्या टेस्ट सगळ्या ह्या टेस्टची म्हणजे ही पूर्णपणे एक बॅटरी म्हणतो आम्ही त्याला, तर ती सगळ्या विविध प्रकारच्या टेस्ट असतात. तर त्या टेस्टिंग कशा करायचा ते सगळं ह्याच्यात शिकवलं जातं. आणि मग त्यांचं जे इंटर्नशिप असते की त्यांची ती वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये किंवा क्लिनिक्समध्ये त्यांना इंटर्नशिप करायची असते. आणि मग त्यामुळे पेशंटसह त्यांना ते प्रात्यक्षिकासह त्यांना ते शिकवलेलं असतं क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये. काउन्सिलिंग सायकॉलॉजीमध्ये फक्त त्याच्यातला थेरपी पार्ट हा जास्त असतो. काउन्सिलिंगच्या वेगवेगळे जे प्रकार असतात, तर ते त्याच्यामध्ये त्यांना शिकवतात. आणि मग त्यांनाही इंटर्नशिप ही असते क्लिनिकमध्ये किंवा वेगवेगळ्या सायकॅट्रिक हॉस्पिटल्समध्ये किंवा जनरल जे KEM, सायन, नायर असे जे मुंबईतले हॉस्पिटल्स आहेत, तर अशा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये इंटर्नशिप असते. मग डॉक्टर साहेब असं म्हणता येईल का आपल्याला सेफली की आधी तुमच्याकडे येणारा पेशंट हा सायकोलॉजिस्ट कडून आलेला असतो? दोन्ही असू शकतं. आता एखादी छोटीशी समस्या असेल, एखाद्याला फक्त एक्झाम किंवा याची भीती वाटते आहे, किंवा आता एक्झाम जवळ आली आणि त्याचा खूप ताण आलेला आहे, तर अशी व्यक्ती असेल किंवा असा जो विद्यार्थी असेल, तर तो पहिले सायकॉलॉजिस्ट कडे जाईल, काउन्सिलिंग जाऊ शकतो. मग त्यांना जर वाटलं की नाही फक्त काउन्सिलिंगनी नाही बरा होणार आहे, तर मग अर्थातच मग ते समजा औषधं किंवा असाची गरज असेल तर आमच्याकडे पाठवू शकतात. किंवा व्हायसे वर्सा पण होऊ शकतं की आता एखादा सिव्हिअर त्याला आहे, खूप डिप्रेशन आहे आणि म्हणून ती व्यक्ती आमच्याकडे आलेली आहे, पण त्यांना डिप्रेशन मध्ये थोडंसं बरं वाटल्यानंतर सुद्धा समुपदेशनाची, काउन्सिलिंगची गरज आहे, थेरपीची गरज आहे, तर मग आम्ही त्यांची मदत घेत असतो. त्याच्यामुळे इट्स अ टीम वर्क. राईट. इट्स नॉट ओनली म्हणजे एक सिंगल हे नाहीये. कारण कसं आहे की बरेचसे जे मानसिक विकार आहेत हे जसं म्हणजे बायो सायको सोशल असे आहेत. म्हणजे मगाशी जे तुम्ही म्हणालात की हे इमोशन्स कुठनं येतात, मेंदूतून येतात असं तुम्हाला वाटतं, असं तुम्ही म्हणालात. तर ते मेंदूतून, कारण मेंदूचाच भाग त्याच्यामध्ये जास्त आहे. आपलं मन जे आहे, मन म्हणून जो भाग असतो, तो मेंदूचाच काही भाग हा मन म्हणून काम करत असतो. त्याच्यामुळे इमोशन्स आणि ह्या सगळ्याचं जे निर्मिती किंवा कंट्रोल आहे तो ब्रेन मध्येच आहे, मेंदूमध्येच आहे. आणि त्याच्यामुळे बायोलॉजिकल पार्ट, ह्या मेंदूचं जे कार्य असतं ते वेगवेगळ्या ज्या न्यूरो ट्रान्समिटर्स द्वारे चालू असतं. म्हणजे जो प्रसिद्ध शब्द आहे मुन्नाभाई MBBS सारख्या सिनेमात, केमिकल लोचा म्हणताय तुम्ही? तर तो जो केमिकल लोचा आहे, तर तो केमिकल लोचा म्हणजे बऱ्याचशा या सगळ्या वेगवेगळ्या विविध प्रकारचे जे केमिकल लोचे आहेत ते वेगवेगळ्या डिसऑर्डर्सला कारणीभूत असतात. तर ते त्याच्यामुळे मग
बायोलॉजिकल पार्ट आहे, पण सायकोलॉजिकल म्हणजे त्याच वेळेला आपलं व्यक्तिमत्व सुद्धा काम करत असतं, की तो आजार किती पुढे तसाच चालू राहील का बरा होईल का परत परत होईल. तर याच्यासाठी जो त्या व्यक्तीचा जो सायकोलॉजिकल किंवा पर्सनॅलिटी मेकअप असतो, हम्म. त्याचं जे एक थिंकिंग सिस्टीम असते, बिलीफ सिस्टीम असते, हम्म. ती ठरवत असते की हा आजार लवकर बरा होईल का पुढे चालू राहील किंवा मग त्याच्यात त्यांनी बदल केले तर तो लवकर आटोक्यात येईल. Okay. म्हणजे हा जो सगळा भाग आहे हम्म. हा सायकोलॉजिकल मेकअप वरनं होत असतो. ओके. आणि सोशल म्हणजे आता कुटुंब किंवा याच्यात जो आधार आहे, हम्म. शेवटी अशा जेव्हा माणूस जेव्हा व्यथित असतो किंवा त्रासामध्ये असतो, हम्म. तेव्हा जेवढा त्याला आधार चांगला मिळेल तेवढा तो लवकर ह्याच्यातनं बाहेर येत असतो. हम्म. तर आता या कुटुंबातलं वातावरण कसं आहे, काय आहे, या सगळ्यावरही ते ठरत असतं की हा आजार किती पुढे चालू राहील, किती लवकर बरा होईल. त्यामुळे हा सगळा बायोसायको सोशल हे ऍस्पेक्ट आहे. हम्म. आणि मग या सगळ्यावर काम करण्यासाठी म्हणून त्यामुळे मग ते टीम वर्क होतं. परफेक्ट. की सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट आणि मग इतरही अनेक थेरपीज असतात त्याच्यात. त्या ओके. सगळ्याचं एक टीम वर्क होऊ शकतं. ओके. डॉक्टर साहेब, आपला पॉडकास्ट आहे पुस्तक आणि बरंच काही. तर इथे तुम्ही ऍज अ डॉक्टर म्हणून आलेला नाही आहात. इथे तुम्ही 4 ते 5 पुस्तकांचा लेखक म्हणून आलेला आहात. बरोबर आहे. डॉक्टर साहेब, 28 ते 30 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करताय. ओके. मी तुमची प्रॅक्टिस जवळनं बघितलेली आहे. तुम्ही किती बिझी असता हे मी बघितलेलं आहे. ही एवढी सगळी पुस्तकं लिहायला वेळ कसा मिळाला हो? वेळ काढला की मिळत असतो. त्याच्यामुळे असं आहे की सुरुवातीला सुद्धा म्हणजे जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा सुद्धा आता कसं असतं की सुरुवात प्रॅक्टिस जेव्हा सुरू करतो तेव्हा काही पहिल्या दिवसापासून पेशंट्स येत नाही. बरोबर. बरोबर आहे. मग तेव्हा पेशंट्सना माहिती देण्यासाठी मिळावी किंवा पेशंट्सना आजाराची माहिती व्हावी म्हणून मी जेव्हा पेशंट नसायचे तेव्हा तिथेच क्लिनिकमध्येच काही आजारांविषयी शास्त्रीय माहिती देणारं असं साध्या ह्याच्यात लिहित होतो. बरं. लिहायचो की जे थोडंसं मे बी झेरॉक्स करून वगैरे बाहेर वेटिंग रूम मध्ये ठेवता येईल आणि पेशंट्सना ते ओके. वाचता येईल. त्यामुळे अशा स्वरूपात सुरुवातीला थोडंसं लेखन असायचं. मग नंतर काही मासिकांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये असं कधी जेव्हा विचारणा झाली तेव्हा एखाद दुसरा लेख मध्ये मध्ये लिहित होतो. बर. आणि मग लोकसत्ताकडनं मला पहिल्यांदा विचारणा झाली बर की तुम्ही असं काही लोकरंग या म्हणजे त्यांचा जो रविवारची पुरवणी असते तर त्याच्यात काही लिहाल का? म्हणजे कॉलम टाईप. कॉलम. ओके. तर तो मग रविवारचा दर 15 दिवसातनं एकदा असा तो कॉलम 2013 साली पहिल्यांदा तो लिहायला लागलो. आणि मग तेच आता तो लिहिताना मग आता ते काय लिहायचं त्यांना सायंटिफिक किंवा अशा स्वरूपाचं तर नक्कीच कळणारच नाही ते सामान्य लोकांना. तर मग अशा वेळेला मग थोडंसं की माझ्या म्हणजे मनातले विचार म्हणजे जसं आता मी म्हटलं की शेवटी मनाचं जे काम असतं ते विचार, भावना आणि वागणं हे सगळं नियंत्रित करणारं असतं. तर मग ह्या सगळ्याची सांगड घालणारं असं काहीतरी आपण लिहूया. आणि मग एक जी विवेकनिष्ठ उपचार पद्धती आमच्या ह्याच्यात असते तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्या ज्या आपण जे विचार करत असतो म्हणजे आपली जी एक बिलीफ सिस्टीम असते तर ती बिलीफ सिस्टीमच्या मागे सुद्धा आपला एक सेल्फ टॉक असतो. मग ती विवेकी आहे मी इरॅशनल आहे का रॅशनल आहे आपली थिंकिंग बिलीफ सिस्टीम तर ते सगळ्या मागे सुद्धा एक आपला सेल्फ टॉक असतो. बरोबर. जेव्हा मला वाटतं की समजा मी आता परीक्षेत नापास झालोय, बापरे म्हणजे आता हे किती मोठी महाभयंकर गोष्ट आहे मी नापास झालोय ही किंवा कसं तोंड दाखवू माझ्या बाबतीत तर ती कॉमन गोष्ट आहे पण नाही जोक्स अपार्ट प्लीज कंटिन्यू. तर ती कसं तोंड दाखवू मी सगळ्यांना वगैरे तर असा जेव्हा जरी विचार समोर होत असला तरी याच्या मागे कुठेतरी थॉट असतो की जो सेल्फ टॉक असतो की म्हणजे अपयशासारखी महाभयंकर गोष्ट नाही. बर. अपयशासारखी महाभयंकर गोष्ट नाही आणि मला कायम यशच मिळायला पाहिजे, अपयश मिळालं तर ते सगळ्यात वाईट. बर. हा जो सगळा हा सेल्फ टॉक आणि विवेकी विचार असा सगळा तो संबंध कुठेतरी असतो.
तर अशा ज्या काही असा जो सगळा हा जो अविवेकी विचार किंवा विवेकी विचार आणि त्याच्या मागचं सेल्फ टॉक किंवा हं. सेल्फ टॉक मधनं हे कसं शोधून काढायचं. तर असं सगळं असणारं काहीतरी लिहावं. बरं. आणि म्हणून मग अशा काही काल्पनिक केसेस किंवा अशा मी लिहिल्या, त्या स्वरूपात लिहिलं. हं. म्हणजे जानेवारीपासून लिहायला सुरुवात होते. हं. मग मार्चमध्ये जेव्हा शिवजयंती असते, हं. तेव्हा मग शिवजयंतीच्या वेळेला थोडंसं शिवाजी महाराज हे विवेकी, म्हणजे आपण त्यांना श्रीमंत योगी असं ज्यांना समर्थाने म्हटलेलं आहे. आणि बरोबर. श्रीमंत योगी म्हणजेच ते या रॅशनल विचार करणारे होते कायम. हं. तर ते कसे रॅशनल विचार करणारे होते ते लिहिणारं, ते वर्णन करणारा लेख लिहिला. ओके. मग वेगवेगळ्या जशा इमोशन्स आहेत, हं. प्रेम, हं. राग, हं. आनंद, तर हं. ह्या सगळ्यावर पण थोडंसं मग लिहिलं. म्हणून मग विचार, इमोशन, विचार, भावना अशा सगळ्या ह्याच्यावर मग ते वेगवेगळं असं ते पुस्तक आहे, की या सगळ्याच्या मागे सुद्धा कसा सेल्फ टॉक असतो आपला, ओके. स्वतःचा स्वतःशी जो एक सेल्फ टॉक चालत असतो तो कसा चालत असतो. हं. तर ते सगळं या पुस्तकामध्ये, पहिल्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे ते पहिल्या आधी एक 26 लेख झाले, मग त्याच्यात ओके. आणखीन लेखांची भर घालून मग हे पुस्तक, पहिलं बरं. पुस्तक झालं. मग बरं. असं ते लिहित गेलो. पण हा हं. लिखाणाचा वेळ जो आहे, तुम्ही म्हणालात जो लिखाणाचा वेळ कसा काढलात, हं. तर तो लिखाणाचा वेळ हा असा मधून-मधून जसा वेळ मिळेल तसा लिहित गेलो. म्हणजे समजा सकाळी माझं क्लिनिक असतं, संध्याकाळी असतं. हो. दुपारच्या वेळेत जो वेळ मिळतो, बरं. त्याच्या वेळात हे लिहायचं. रात्री बसून जेव्हा सुचेल, वेळ मिळेल तेव्हा ते लिहित गेलो. हं. आणि अर्थात मी आता जेव्हा कॉलम चालू होता तेव्हा डेडलाईन असायची. 100% हां, त्यामुळे त्यामुळे ती डेडलाईनही पाळावी लागायची. त्यामुळे ते सगळं व्यवधान ठेवून लिहित गेलो. म्हणजे हे सगळं सांभाळून टाईम मॅनेजमेंट, म्हणजे ह्याचं उत्तर एक आपल्याला म्हणता येईल, की हं. टाईम मॅनेजमेंटमुळे हे सगळं शक्य झालं. बरं. तुम्ही म्हणालात, की तुम्ही लोकसत्तासाठी लेख लिहायला सुरुवात केली. मला एक सांगा डॉक्टर साहेब, की तुम्ही जो लेख पाठवायचा, तो फायनल असायचा का हो? का त्यांच्याकडनं काही चेंजेस यायचे त्याच्यामध्ये? बऱ्याचदा वेळेला तो फायनल असायचा. क्वचित काही वेळेला काही चेंजेस करावे लागले असतील, पण मला नाही आठवत असे फार कधी काही चेंजेस करावे लागले. बरं, बरं, बरं. हे तुमचं पहिलं पुस्तक. ओके. बरं. हो. हे जेव्हा मार्केटमध्ये आलं आणि लोकांनी हे वाचलं, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या त्याच्याबद्दल? खूप छान. म्हणजे आता असं असायचं, की एकतर मार्केटपेक्षा म्हणजे आधी जेव्हा लेख यायचे, हं. तेव्हा लेखाच्या खालती जो ईमेल आयडी असायचा, हं. तर रविवारी म्हणजे लोकरंग ही रविवारी हो. त्यांची प्रसिद्ध होणारी पुरवणी हो. आहे. त्यामुळे लेख प्रसिद्ध म्हणजे रविवारी तो झाल्या म्हणजे अक्षरशः मेल्सचा पूर यायचा. पाऊस पडायचा. हं. आणि इतक्या छान-छान प्रतिक्रिया असायच्या. कोणी त्याच्यात पर्सनल एक्सपिरियन्सेस ते वाचून शेअर केलेले असायचे. हं. कोणी लेखाच्या म्हणजे काय म्हणतो भाषेबद्दल किंवा त्या साहित्यिक ह्याच्याबद्दल लिहिलेलं असायचं. हं. पण असे खूप सुंदर प्रतिक्रिया आल्या. हं. आत्ताच्या काळात अशी ती अंतर्देशीय पत्र हं. हे खूप दुर्मिळ झालेलं हो, आहे. हो. पण म्हणजे मला हा पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर अशी 3-4 अशी पत्र हँड आली. रिटन हँड लेटर्ससाठी. रिटन लेटर्स आली. हं. म्हणजे आता मेल्स तर आता सवयीचं हो, झालेलं आहे. पण हो, हे जे दुर्मिळ झालेलं खजिना म्हणूया हो, आपण हो. त्याला. तर असा दुर्मिळ खजिनाही मिळाला, हं. की एक ते आशीर्वाद त्या रूपाने मिळाले, की अशा काही-काही ज्येष्ठ नागरिकांनी किंवा यांनी अंतर्देशीय पत्रातून हे सगळं, की पुस्तकाविषयी काय वाटलं, कसं छान वाटलं, हं. त्याच्यात कसं जे काही दिलेलं त्याच्याशी ते कसे रिलेट करताहेत. हं. तर याविषयी खूप लिहिणारे आम्ही असं लिहिलेली 3-4 अशी अंतर्देशीय पत्र आली. ओके. काही-काही जणांनी म्हणजे आता अजूनही काही-काहीला नंतरही फोन करून म्हणजे नंतर सांगत होते, की हं. आम्ही हे पुस्तक वाचलं. हं. किंवा काही-काही जण ते वाचून मग नंतर म्हणजे स्वतःला काही त्यांना वाटलं, की आपला प्रॉब्लेम आपण डॉक्टरांना दाखवावा. हं. म्हणून ते म्हणजे दाखवायलाही आले केसेस, म्हणून म्हणजे त्यांना त्रास होत होता. ते खरोखर दाखवायला आले. बरं. म्हणजे असंही काही झालं, की आम्ही तुमचं पुस्तक वाचलं आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटलं, की आम्हाला पण हा प्रॉब्लेम आहे. हं. तर म्हणून आपण कन्सल्ट करावं. हं. अशा दृष्टीने अनेक जण आले. बरं. अशा विविध प्रकारे ह्या प्रतिक्रिया किंवा अभिप्राय म्हणूया आले. कोणी हं. एक लेखक म्हणूनही आणि एक डॉक्टर लेखक असं दोन्हीचं तिथे कुठेतरी तो हं. आपण म्हणूया एक कॉम्बिनेशन होतं. त्याच्यामुळे दोन्ही पद्धतीने तो कुठेतरी रिस्पॉन्स
मिळाला. डॉक्टर साहेब, तुमच्याकडे पेशंट्स भरपूर येतात. ओके, यायला नाही पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. ओके, तुमच्या व्यवसायाबद्दल मी काही हे नाही करत आहे, पण मला एक उत्सुकता आहे की तुमच्याकडे लहानातला लहान पेशंट जेव्हा येतो तेव्हा त्याचं वय काय असतं, आणि जे ज्येष्ठ नागरिक येतात, सिनियर सिटीजन्स येतात, त्यांचा एज ग्रुप काय असतो? आता म्हणून आता एज रेंज बघायची झाली तर आता ऑटिझम किंवा अशा समस्या घेऊन येणारी मुलं ही 3-4 वर्षाची सुद्धा असतात. हं. ते आपण म्हणूया की डिमेन्शिया आणि असे रुग्ण असतात की जे अगदी 85-90 वर्षाचे सुद्धा असू शकतात. हं. त्याच्यामुळे एवढा फुल म्हणजे आपण म्हणूया आयुष्यभराच्या सगळ्याच वयोगटातले लोक येतात. हं. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या समस्या ह्या वेगवेगळ्या असतात. पण आज म्हणजे असं आहे की करोना नंतर आणि याच्यानंतर तर याच्यामध्ये आणखीन खूप वाढ झालेली आहे. बर हा. बर की करोनामध्ये कसं होतं म्हणजे लॉकडाऊन होतं आणि या सगळ्या ह्याच्यात जी जास्त आपण म्हणूया की बंदिस्त राहिली हं. ती लहान मुलं राहिली आणि हं. सिनियर सिटीजन्स राहिले. बर आणि त्यामुळे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ह्या करोना नंतर खूप वाढलेले आढळून येतात. त्याच्यामुळे अशी आणि इन जनरल तो एक आपण म्हणूया की तो एक भीतीचा आहे. म्हणजे जसा व्हायरसचा एपिडेमिक होता तसं तो भीतीचाही एपिडेमिक किंवा पॅन्डेमिक होतं ते. हं. त्याच्यामुळे त्यानंतर ते जास्त प्रमाण म्हणजे एकूण मन आरोग्याविषयीची एक जागरूकता कदाचित त्याच्यातनं लोकांना खूप जाणवली त्या काळात. हं. आणि त्याच्यानंतर ती जागरूकता आता वाढत गेली. त्याच्यामुळे लोक येण्याचं प्रमाण आणि हे करणं ऍक्सेप्टन्सचं प्रमाण थोडं जास्त वाढलेलं आहे. हं. समस्यांचंही वाढलंय पण त्या ऍक्सेप्टन्सही वाढलेलं आहे. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. कारण आपण ऍक्सेप्टच करत नाही की मला प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. डॉक्टरकडनं मी डॉक्टर लेखककडे परत जातोय. मला सांगा, तुमची 5 पुस्तकं आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. पहिला लेख जेव्हा तुम्ही लिहिलात तेव्हा ऍज अ लेखक म्हणून तुम्ही कसे होतात, आणि 5व्या पुस्तकाचा शेवटचं अक्षर जेव्हा तुम्ही लिहिलं तेव्हा तुमच्या इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीमध्ये ऍज अ रायटर म्हणून, ऍज अ ऑथर म्हणून किती फरक पडला? पहिला लेख लिहिताना आता तो कशा पद्धतीने लिहायचा, हं. म्हणजे एकतर तो लोकसत्ता मध्ये तो प्रसिद्ध होणार होता. त्यात तो म्हणजे पूर्ण त्या कॉलमचा कुठेतरी एक आपण सुरुवात करणारा हं. असा लेख तो लिहायचा होता. हं. आणि त्याच्यामुळे आणि पूर्ण ह्या सगळ्या विषयाची एक प्रस्तावना त्याच्यातनं करायची होती. त्याच्यामुळे हे सगळं करणारा असा जो लेख लिहिताना पहिल्या वेळेला नक्कीच म्हणजे जो एक थोडंसं दडपण हे नक्कीच आलेलं होतं. हं. की हा लेख कसा होतो आहे, काय होतो आहे. हं. आणि त्याच्यामुळे नक्कीच पहिल्या वेळेला थोडं दडपण होतं. पण तो झाल्यानंतर म्हणजे जेव्हा तो लिहिला आणि हे केला आणि अर्थात मी सगळे जे माझे लेख होते, लेख अजूनही हं. मी माझ्या बायकोला वाचून दाखवतो. ती माझी बरं. पहिली वाचक असते. वाचक असते का क्रिटिक असते? वाचक आणि क्रिटिक दोन्ही असतं. हं. कारण आणि तीच मला नेहमी म्हणजे तीच सांगत आलेली आहे की नुसतं असं जड भाषेत लिहिलेलं कोणाला कळणार नाही. बरोबर. त्यामुळे जितकं सोप्या भाषेत लोकांपर्यंत जाईल तेवढं हं. ते चांगलं. त्याच्यामुळे ते सगळं त्या दृष्टीने झालेलं आहे की नाही हे हं. हे करण्यासाठी तिलाच वाचून दाखवतो की ती वाचते पहिले. हं. आणि मग त्या ह्याच्यातनं तो तो फिल्टर पहिला तिकडे फिल्टर असतो. पहिले तिकडे होतो. तो हां. फिल्टर झालेला मग तो लेख तो पहिला गेला. आणि म्हणजे खरंच ते एक छान वाटलं. म्हणजे असं एकदा लिहून झाल्यानंतर म्हणजे सुरुवातीला जरी ते दडपण होतं, दडपणाकडून आनंदाकडे असा तो कुठेतरी थोडासा प्रवास पहिल्या लेखाच्या वेळेला नक्कीच हं. झाला. हं. आणि जे तुम्ही म्हणताय की आता शेवटचं जे हे पुस्तक लिहिलं. हं. आता हे कसं होतं की शेवटचं जे पुस्तक होतं म्हणजे आता जे 5वं पुस्तक आहे तर ह्याच्यातलं असं होता की हा पूर्णपणे मी अभ्यास करून लिहिलेला पुस्तक आहे. हं. त्याची सुरुवात जी अशी झाली होती की आम्ही आम्ही मन आरोग्याविषयीचे जनजागृतीचे कार्यक्रम करतो. हं. तर त्याच्यामध्ये एक कार्यक्रम आम्ही ठरवला होता, श्लोक मनाचे आरोग्य मनाचे असा तो एक कार्यक्रम केला होता. हं.
जो समर्थ भक्त समीर लिमये आहेत, ते आणि मी असं दोघं मिळून तो केलेला होता. बर. की त्या काही ठराविक श्लोक आम्ही निवडले होते, त्याचं ते त्यांच्या पद्धतीने निरूपण करणार होते आणि मी मानसशास्त्रीय निरूपण. एखादं एक्झाम्पल द्या ना आम्हाला. त्या जो अभ्यास झाला म्हणजे तो कार्यक्रमाच्या निमित्ताने जो अभ्यास आम्ही केला, 13 श्लोकांचाच नव्हता केला, म्हणजे 13 श्लोकांचा डिटेलमध्ये केला होता, पण एक पूर्ण 205 त्या श्लोकांचा प्राथमिक अभ्यास तर मी केलेलाच होता. पण मग श्लोक तो कार्यक्रम झाल्यानंतर असं वाटलं, त्याला जो रिस्पॉन्स मिळाला लोकांचा, त्याच्यावरनं असं वाटलं की नाही, हे खरंच आणखीन डिटेल स्वरूपात सगळ्यांसमोर जायची गरज आहे. म्हणून हे पुस्तकाचा आणखीन डिटेलमध्ये अभ्यास केला या सगळ्या श्लोकांचा. त्याच्यासाठी वेगवेगळी पुस्तकं पण त्या प्रस्तावनेत पण मी लिहिलेलं आहे की अनेक पुस्तकं सुद्धा त्या दृष्टीने रेफर केली. बरोबर. आणि मग हा पूर्ण अभ्यास जवळजवळ 1.5-2 वर्ष चाललेला अभ्यास होता. आणि मग त्या अभ्यासानंतर जेव्हा ते पूर्ण झालं, तेव्हाचा मी आनंद, म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः अर्थात इतर पहिलेही लेख जे होते ते अभ्यास करूनच लिहिलेले होते, बरोबर. पण ते कसे होते की ते 15 दिवसात एकदा अशा स्वरूपाचं ते होतं, म्हणजे ते डेडलाईन पाळत केलेले ते लेख असतात. इथे तुम्ही तुमच्या वेगाने ते लिहिलेलं होतं की जसं होईल पूर्ण तसं मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस सुरू करायची. म्हणजे दोन्ही आनंद, म्हणजे तिथं कसं दडपणापासून आनंदाकडे झाला होता, इथे दडपण नव्हतं, पण फक्त आनंद. डॉक्टर साहेब, जेव्हा आम्ही मनाच्या रोगांबद्दल ऐकतो तेव्हा काही 4-5 रोगच आमच्या ऐकण्यात असतात. पहिलं म्हणजे एखादी वस्तू उचलणं, क्लेप्टोमेनिया, इफ आय एम नॉट रॉंग, बरोबर आहे, बायपोलर डिसऑर्डर, स्क्रिझोफेनिया, डिमेन्शिया, हे 4-5च प्रकार आम्हाला माहिती आहेत. हे खरंच कॉमन आहेत म्हणून आम्हाला माहिती आहे का, कसं आहे? म्हणजे आता हे कॉमनली दिसणारे नक्कीच आहेत. तो स्किझोफ्रेनिया म्हणजे हे ज्याला, म्हणजे पूर्वी ज्याला, म्हणजे ज्याच्यावरून की म्हणजे त्यांना वेडे म्हटलं जायचं, आणि त्या दृष्टीने सायकॅट्रिस्टनं वेड्यांचे डॉक्टर अशी एक संज्ञा आलेली होती, जी आता बदललेली आहे की वेड्यांचे डॉक्टर कडून शहाण्यांचे सायकॅट्रिस्ट अशी ती कुठेतरी सगळा बदल झालेला आहे. पण तरी सुद्धा त्यामुळे हा सगळ्यात आढळून येणारा किंवा दिसणारा आजार होता. त्याच्यामुळे ते माहित आहे. डिमेन्शियामध्ये कसं स्मृती खूप कमी होत जाते किंवा त्याच्यामुळे येणारे प्रॉब्लेम्स, त्याच्यामुळे हे पटकन दिसून येणारे प्रॉब्लेम्स आहेत. पण याचे माइल्ड स्वरूप असतात, हे पटकन दिसतही नाहीत, म्हणजे त्याची जी सुरुवात असते, बऱ्याचदा हे जेव्हा दिसतात तेव्हा तो उशीर ऍडव्हान्स स्टेजला गेलेला असतो. जेव्हा त्याची सुरुवात असते तेव्हा ते वेगळ्या स्वरूपात असतात. आणि ते ओळखता येणं ही खूप महत्वाची गरज असते, की ज्याला आम्ही म्हणतो की डिस्ट्रेस लेवल जी असते. स्ट्रेस लेवल का डिस्ट्रेस म्हणजे डिस्ट्रेस नाही, म्हणजे DESTRESS नाही, DISTRESS, ती डिस्ट्रेस, म्हणजे जी आतून एक अस्वस्थता असते की त्या अर्थाने डिस्ट्रेस. तर तो जो डिस्ट्रेस आहे तो ओळखता येणं हे खूप गरजेचं आहे. त्या लेवलला जर तुम्ही डिस्ट्रेस करू शकलात, आता हे डिस्ट्रेस वेगळं, डिस्ट्रेस, युअर डिस्ट्रेस, ग्रेट, हा जो भाग आहे, हा जर तुम्हाला ओळखता येऊ शकला तर मग नक्कीच ही पुढचे त्या आजारांकडचा जो प्रवास असतो तो आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतो. अर्थात प्रत्येक वेळेला येईलच असं नाही, कारण तुमच्यामध्ये त्याला अनेक फॅक्टर्स असतात. जर तुमच्यामध्ये अनुवंशिकता किंवा अशा काही गोष्टी असतील तर प्रत्येक वेळेला काही अगदी पूर्णपणे, पण मे बी निदान त्याची सिव्हिरिटी तेवढी नक्कीच असू शकते. आणि यासाठी मग जनजागृती आणि या सगळ्याची गरज असते. आणि त्यासाठी मग साहित्य किंवा पुस्तक हे बेस्ट ऑप्शन आहे. फॅन्टॅस्टिक. हे झालं एक स्किझोफ्रेनिया बाबतीत. क्लेप्टोमेनिया आहे, डिमेन्शिया बद्दल तुम्ही उल्लेख केलात. असे अजून कुठले आजार आहेत जे कॉमन आहेत पण आमच्यासारख्या कॉमन लोकांना ते माहित नाहीये? सगळ्यात मेन कॉमन आजार म्हणजे आपण म्हणूया अगदी पॅनिक डिसऑर्डर, पॅनिक वाटणं, की जेव्हा आपल्याला अचानक छातीत धडधडतंय, तोंडाला कोरड पडलीये, हातापायाला घाम फुटलाय, बोलता येत नाहीये किंवा पोटात ढवळल्यासारखं होतंय वगैरे, असं जे वाटायला लागतं, चक्कर येतेय,
तर मग असं जे वाटतं जसं पॅनिक अटॅक असं म्हणतो आपण, की पहिलं आपल्याला वाटतं की आपल्याला हार्ट हार्ट अटॅक अटॅकच आलाय येतोय. की काय? हा. म्हणून त्याला पॅनिक अटॅक असं म्हणतात. म्हणजे ती हम्म. पॅनिक अटॅक ही एक आहे किंवा फोबिया, मी कशाला तरी घाबरतोय. म्हणजे इरॅशनल भीती, हम्म. की म्हणजे ती अगदी गोष्टींविषयीची असू शकते, जी कॉमन सुद्धा असू शकते. की अगदी प्राण्यांविषयीचा फोबिया हो असतो, पाली, झुरळं हो यांच्याविषयीचा फोबिया पासून ते उंचीचा फोबिया म्हणजे हो ॲक्रोफोबिया ज्याला हो म्हणतो, किंवा बंद जागेतला फोबिया ज्याला क्लॉस्ट्रोफोबिया हो म्हणतात. हो. बरोबर आहे. पाण्याची भीती असू शकते. तर ते अशापासून किंवा रक्ताची भीती. बर. तर अशापासून ते सोशल फोबिया म्हणजे समाजासमोर किंवा क्राऊड समोर किंवा एका छोट्या ग्रुप समोर सुद्धा बोलण्याची भीती, हम्म. त्याला सोशल फोबिया असं म्हणतात. हम्म. तर अशा वेगवेगळे फोबियाज आहेत. हम्म. आणि मग ओसीडी हम्म. म्हणजे की ज्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतात, हम्म. की एखादा विचार मनात वारंवार येत राहणं आणि मग तो घालवण्यासाठी काहीतरी वारंवार कृती करणं. बर. म्हणजे हात माझे खराब झालेत असं उगाचच वाटत राहतं आणि म्हणून मी जाऊन सारखे हात धुतोय. बर. आपल्याला असं वाटतं की आपण घरातनं बाहेर निघालोय, हम्म. आपण कुलूप लावतो. त्या ओढून ओढून ते पूर्वी चेक करायचो, हो की आता सुद्धा बरोबर दार आपण ओढून बघतो की हो लॅच बरोबर लागलाय की नाही. हो. पण ते एकदा केल्यावर आपलं समाधान होत असेल तर ठीक आहे. हम्म. पण आता हे डाऊट्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मी एक जनरल उदाहरण, कॉमन उदाहरण दिलं. हम्म. तर अशा पद्धतीचा जो आजार असतो त्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात. तोही कॉमनली खूप आढळून येणारा आहे. हम्म. कुठच्याही ट्रॉमानंतर जो PTSD नावाचा प्रकार असतो तोही असतो. हम्म. वेगवेगळ्या ट्रॉमॅटिक इन्सिडेंट म्हणजे ऍक्सिडेंट किंवा हे झाल्यानंतर होऊ शकतं. किंवा जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे आज डिप्रेशन हा 2 नंबरचा आजार आहे. म्हणजे आफ्टर हार्ट प्रॉब्लेम्स 2 नंबरचा आजार आहे बर. आणि इतका कॉमनली आढळून येणारा आजार आहे आणि त्याच्यामुळे तोही खूप कुल. दुसऱ्या पुस्तकाकडे येऊया आपण. मुलं घडताना म्हणजे काय एक्झॅक्टली या पुस्तकातून म्हणायचं काय आहे तुम्हाला? तर त्याचं जे मुखपृष्ठ बघाल तुम्ही, तर पूर्वी असं एक म्हण होती, हम्म. की लहान मूल हे मातीच्या गोळ्यासारखं असतं हो आणि जसं घडवाल तसं ते घडतं. बरोबर. बरोबर आहे. हम्म. पण आताचा कन्सेप्ट तसा नाहीये. म्हणजे असा जो कन्सेप्ट पूर्वी होता, हम्म. तो खरा हे नाही की मुलं घडत असतात. बरोबर. म्हणजे तो इव्हन ते चक्र जे असतं कुंभाराकडचं सुद्धा, हम्म. ते सुद्धा फिरत असतं आणि हम्म. मातीतला आपोआप आकार येत असतो. हम्म. कुंभाराचा हात जो असतो तो त्याला फक्त एक गाईड करत गाईड असतो. करत असतो. हम्म. शेवटी असं असतं की मुलांची वाढ होत असते, त्या हम्म. सगळ्या विकासाला, त्या सगळ्या प्रगतीला हातभार लावणारा असं आपण पालक व्हायचं आहे. बर. हा त्याच्या मागचा सांगण्याचा हे आहे, हम्म. की पालक म्हणजे काही कोणी मुलांचे कंट्रोलर नाहीये. हम्म. तुम्ही मुलांचे आयुष्य घडवत नसता, तुम्ही मुलांचे आयुष्य कंट्रोल करत नसता. हम्म. तुम्ही फक्त त्यांच्या त्या सगळ्या जी डेव्हलपमेंट होत असते, त्या डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही एक साथीदार व्हायचं असतं, की त्या प्रवासातले एक छान साथीदार, की तू पुढे जा, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. हम्म. असा सगळा तो सगळ्यांनी एकत्र करायचा प्रवास असतो, की मी सांगीन त्याप्रमाणेच तू प्रवास कर. मी सांगीन त्याचप्रमाणे तुझं असं व्हायला पाहिजे, किंवा मी म्हणीन तसंच व्हायला पाहिजे. असं कंट्रोलर नाही व्हायचं आहे आपल्याला. आपल्याला एक हेल्पर या दृष्टीने किंवा एक छान मदत करणारा साथीदार असं व्हायचं आहे. कंपॅनियन यू मीन टू से? कंपॅनियन व्हायचं आहे. हम्म. तर असा बेसिकली त्या शीर्षकामागचा बेसिकली हे आहे, की जो संदेश आहे. पण डॉक्टर हे अनपॉप्युलर ओपिनियन आहे असं मला म्हणजे आमच्यासारख्या सामान्य म्हणून लोकांना म्हटलं, की म्हणूनच वाटतंय हे. तेच तर बदलायचं आहे ना. हा. शेवटी पुस्तक आपण लिहितो कशासाठी, हम्म. की जो एक नवीन विचार देण्यासाठी आपण पुस्तक लिहित असतो. हम्म. आणि हाच तो नवीन विचार आहे, की जो आपल्याला न्यायचा आहे. आता विशेषतः जेव्हा न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, हम्म. न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, की जिथे फक्त म्हणजे पालक आणि एक मूल किंवा 2 मूल असं हो. इथपर्यंत कुटुंब आलेली आहेत. हम्म. त्यात आता दुसरं असं झालेलं आहे, की फॅमिलीज ज्या झालेल्या आहेत त्या पूर्वी कसं होतं, की वन रूट फॅमिलीज होत्या.
म्हणजे जेव्हा एकत्र कुटुंब होती तेव्हा वन रूट फॅमिलीज होत्या. म्हणजे कसं काय? होतं, ते सगळे एका मुळापाशी म्हणजे एका व्यवसायाने आणि सगळ्या ह्याच्याने ते बांधलेले होते. बर. पण आता ज्या फॅमिलीज आहेत हम्म. त्या वन रूफ फॅमिलीज आहेत. म्हणजे एका छताखाली तुम्ही राहता, हम्म. हम्म. पण प्रत्येकाचं जग वेगवेगळं असतं. जॉईंट फॅमिली असली तरी म्हणताय तुम्ही? जॉईंट फॅमिली असली तरी म्हणता येऊ शकले. फार फार आज जॉईंट फॅमिलीमध्ये फार फार तर कोण असतील, आई वडील, हो, मुलगा, सून आणि नातवंड 3 एवढं. जनरेशन 3 बेसिकली. जनरेशन. पण तरी सुद्धा त्या आजी आजोबांचं जग वेगळं असतं. हम्म. आई वडील नोकरी करणारे असतात, त्यामुळे त्यांचं आपापलं जग वेगळं असतं. हम्म. नातवंडांचं जग वेगळं असतं आणि आज याच्यामुळे मोबाईलमुळे तर आणखीन प्रत्येकाचं एक आणखीन वेगवेगळं व्हर्च्युअल जग असतं. त्यामुळे ती वन रूफ फॅमिली, एका छताखाली राहणारे आहात तुम्ही, पण प्रत्येकाचं एक वेगवेगळी स्पेस आहे. हा जो बदल झालेला आहे, हा जो फॅमिली सिस्टीम मध्येही बदल झालेला आहे, की हा सगळा तुम्ही समजून घेतला पाहिजे. जेन झी जे आपण म्हणतो, की जेन झी पिढी ही सगळी स्मार्टफोन बरोबर जन्माला आलेली आहे, की जन्माला आल्यापासून त्यांच्या हातात इंटरनेट आहे, फोन आहे, स्मार्ट टीव्हीज आहेत, सगळं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या पिढीची त्यांच्या मेंदू जसं होतं, की आपल्या पिढीला किंवा पालकांच्या पिढीला एकूण जे एक्सपोजर नव्हतं, मेंदूतला जेवढं एक्सपोजर जास्त तेवढं त्या मेंदूच्या पेशीचं ची कार्य करण्याची क्षमता ही जास्त होत जाते. बर. आपल्या पिढीची समजा ती 1 पट असेल, तर या जेनझीची ती 3 पट आहे. बर. त्यांच्याकडे चॉईसेस भरपूर आहेत. म्हणजे असं आहे, की आपल्या पुढे चॉईसेस कमी होते. त्यामुळे हा जो एक बदल झालेला आहे, तर अशा ह्याच्यामध्ये अशा स्मार्ट पिढीचं पेरेंटिंग कसं करायला पाहिजे, ते वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे ना. परफेक्ट. आजपर्यंतची जी पद्धत होती ती पद्धत नाही होत चालणार. म्हणून हा बदल आहे, की आजपर्यंत तुम्ही समजा जरी तुम्हाला कुंभार समजत असाल, तरी आता तुम्ही फक्त म्हणजे केवळ पूर्णपणे कुंभार राहिलेले नाही आहात. आता ते घडताय, तुम्हाला फक्त त्या कुंभारासारखा हात लावायचा आहे. बर. तू हो पुढे, भिऊ नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, असं सांगणारा जो हे आहे, की हा सगळा हेतू. मग त्यांचे वेगवेगळे काय प्रॉब्लेम्स असू शकतात, तर हे सगळं त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. ओके. म्हणजे त्याच्यात एक एडिसन घडवूया म्हणून लेख चॅप्टर आहे, एडिसन घडवूया. आता तो जो आहे, की आजकालच्या मुलांमध्ये कॉमनली म्हणजे पूर्वी सुद्धा असायच्या, पूर्वी जी मुलं म्हणून समजली जायची, तर ती जी मुलं काय असतात, त्यांच्यामध्येही काही समस्या असतात. तारे जमीन पर सारख्या सिनेमांनी पुढे आणली, तर तीच जी समस्या डिस्लेक्सियाची, तर त्या समस्येविषयी लिहिलेला हा लेख आहे. म्हणजे आपल्या मुलांमध्येही जरी यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम असला, म्हणजे ती जो अकॅडमिक अभ्यासक्रम असतो त्याच्यात जरी ती मागे पडत असली, तरी त्यांच्यामध्ये वेगवेगळे काही दुसऱ्या कशात तरी ती चांगली असू शकतात. तो शोध आपण घेतला पाहिजे, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण एडिसन घडवले पाहिजेत. याच तुमच्या ज्या उत्तराला अनुसरून माझा पुढचा प्रश्न असा आहे, की मॉडर्न पॅरेंटिंग बद्दल तुम्ही जर 5 टिप्स मला देऊ शकलात तर त्या काय असतील? पहिले म्हणजे, की आजच्या पिढीला एक्सपोजर खूप आहे, त्यामुळे त्यांच्या मेंदूची क्षमता ही जास्त आहे, त्याच्यामुळे ती मल्टीटास्किंग करणारी पिढी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे असं आहे, की ती अभ्यासात पूर्वी आपण जसं एकाग्रता असायची, एकाग्रता म्हणजे एका विषयावर एका वेळेला लक्ष देणं, फोकस करणं, तसं ते नाही, त्यांची अनेकाग्रता आहे. त्याच्यामुळे समजा काही वेळेला असे असू शकतं, की ते एका वेळेला जरी म्हणजे वेगवेगळ्या विंडोजवर ते काम करू शकतात, असं असू शकतं, हे आपण लक्षात घेतलं म्हणजे. अर्थात प्रत्येक मुलंच असं असेल असं नाही, हे जनरलाइज करण्याची गरज नाहीये, पण असू शकतं. त्याच्यामुळे लगेच घाबरून जाण्याची गरज नाहीये. त्याच्यामुळे त्यांना मल्टिपल चॉईसेसही अवेलेबल आहेत. या सगळ्याचा विचार करून त्यांच्याशी जी डायलॉग करण्याची सिस्टीम आहे ती आपण बदलायला पाहिजे. ही एक पहिली गोष्ट झाली. आणि मग हे सगळं करताना मुलं हे आपले अवयव नाही आहेत. मुलं ही आपल्याच शरीरातून निर्माण झालेली असली तरी ते आपले अवयव नाही आहेत, ते वेगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत. त्यामुळे त्यांचा
जसा आहे तसा पूर्णपणे आपण म्हणतो निरपेक्ष स्वीकार हं. करायला पाहिजे. हं. तिसरं म्हणजे की पालकांनी विशेषतः आज न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळे आणि एकच मूल हे त्यांचं असतं बऱ्याचदा घरात. राईट. मग अशा वेळेला पालकांमधले जे जर काय म्हणतो डिस्प्यूट्स असतील किंवा सतत वाद मुलाच्या समोर होत असतील तर त्याचे परिणाम मुलांवर होत असतात. हं. आणि त्याच्यामुळे पेरेंट्सनी आपण एक युनिट हं. म्हणून काम करणं खूप गरजेचं हं. आहे. हं. निदान मुलांसमोर तरी एक युनिट आपण असलं पाहिजे. त्यासाठी तो एक त्यांचं आपसातलं कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. हं. आणि त्याच्यामुळे तुमच्यातल्या ज्या समस्या असतील त्या मुलांसमोर न हे करता स्वतः वेगळ्या पद्धतीने त्या समजा असतील तर त्या सोडवल्या पाहिजेत. आणि मग तसाच तो सगळा सुसंवाद समजा तुमचे ग्रँडपॅरेंट्स पण तुमच्या बरोबर त्या मुलांचे ग्रँडपॅरेंट्स पण तुमच्या बरोबर राहत असतील हं. तर त्यात पालकांच्या 2 पिढ्यांमध्ये पण नाही तर बऱ्याचदा कसं होतं की पालक एक प्रकारे सांगायला जातात हं. ही गोष्ट मिळणार नाही हं. अजिबात मिळणार नाही. आणि हं. मग काय नको ना ते किती बघ त्याचा चेहरा बघ कसा हो. झालाय, हो. दे ना त्याला असं करून हो. आजी आजोबा सांगायला लागले की मग झालं तिथे पालकांचा सगळा म्हणजे जो एक जी हे असते हं. त्या बोलण्यातली जी हे असते ती सगळी निघून जाते, आवेश सगळा निघून जातो. म्हणजे किंवा त्यांचं जे एक प्रतिमा असते मुलांच्या मनात ती वेगळी होते ना की नाही तेव्हा मॅनिप्युलेट करायचं झालं तर आपण आजीला जाऊन परफेक्ट. करायला पाहिजे हे हं. मुलाला कळतं तिथे. त्याच्यामुळे अशा 2 पिढ्यांमध्ये पण तो एक एक युनिटी असणं खूप गरजेचं आहे. हं. तर असे सगळे आपण पॉइंट्स आपण लक्षात घेतले पाहिजे. डॉक्टर साहेब मला एक सांगा की मुलं घडतानामध्ये इफेक्टिव्ह पॅरेंटिंग आजच्या अनुषंगाने याच्याबद्दल आपण चर्चा केली. पण मुलं आणि ऍडल्ट्स यांची भावविश्व ही कशी वेगवेगळी असतात हो? आता कसं असतं की मुलं म्हणजे विशेषतः मुलांचं जे विश्व असतं ते घडत असतं म्हणजे त्यांच्या समोरचा जो हे असतो तो म्हणजे एक तर पेरेंट्स रोल मॉडेल म्हणतोय आपण. रोल मॉडेल किंवा त्यांचं जे आपण म्हणतो एन्व्हायरमेंट हं. जे असतं त्याच्यामध्ये कोण असतं की पेरेंट्स किंवा पॅरेंट्स स्कूल हं. शाळा हं. आणि मित्र हं. म्हणजे बरोबरचे म्हणजे ते शाळेतले मित्र असतील किंवा घराच्या आसपास बरोबर. हे त्यांचं जग असतं. हं. ह्या जगात जे काही घडत असतं घडामोडी घडत असतात त्याचा याच्यावर परिणाम होत असतो. हं. पण जेव्हा तुम्ही मुलाकडनं जेव्हा तुम्ही ऍडल्ट व्हायला लागता हं. तेव्हा तुमचं हे जग विस्तारत जातं. हं. इथे कसे तुमचे दरवेळेला तेवढेच एक 100-200 मुलं हो. पुढचे स्टँडर्ड्स मध्ये जात हो. असतात. मित्रही थोडेफार इकडचे तिकडे होतात. एवढे सोडले तर जग काही फार बदलत नाही. हं. अगदीच तुम्ही म्हणजे नवीन ठिकाणीच राहायला गेलात तर गोष्ट वेगळी आहे. हं. पण इथे म्हणजे तुमचं ते जग विस्तारतं किंवा तुम्हाला जे शाळेमध्ये जसं एक पूर्ण तुम्ही त्या ह्याच्यात बंदिस्त वातावरणात असता ते सोडून तुम्ही मोकळ्या जगात जाता. तिथे तुम्हाला जास्त स्वातंत्र्य असतं आणि मग त्या स्वातंत्र्याचा तुम्ही कसा उपयोग स्वतःच्या हितासाठी करून घेता हं. याच्यावरनं तुमची पुढची जडणघडण ठरत असते. हं. बरोबर आहे. हं. त्यामुळे ते भावविश्व आणि त्याच वेळेला तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस घडत असतात. परफेक्ट. त्यामुळे कसं असतं की त्याच्याच वेळेला पालकांना वाटत असतं की मी आतापर्यंत लहान म्हणून हे केलेलं पालक आता तुम्हाला नाही तुला समजतं आता थोडंफार तू मोठा आता झालायस. तू मोठा झालायस तर अशा पद्धतीने तुमच्याशी वागायला लागतात. हं. त्याच्यामुळे आतापर्यंत लाड करणारे पेरेंट एकदम थोडे वेगळ्या पद्धतीने वागायला लागतात किंवा आपल्याला थोडंसं कळतंय असं आपल्यालाही वाटतं. हं. आपल्याला जे वाटतंय आपल्या मित्रांना जे वाटतंय ते बरोबर आहे की मित्र जे म्हणतायत ते बरोबर आहे. आणि आई वडिलांना काय कळतंय कळतंय? तर अशा स्वरूपाची ती भावविश्व होत जातं. हं. किंवा हॉर्मोनल चेंजेसमुळे मग म्हणजे इतरही जे काही बदल होतात मग ते हेटेरोसेक्शुअल किंवा याचं सगळं जे ती सेक्शुअल ओरिएंटेशन बेसिकली ते हं. होत जातं आणि मग आकर्षण हं. ह्या सगळ्या गोष्टी पण होत जातात. स्वतःच्या शरीरात घडणारे बदल त्याचं वाटणारं एक वेगळं मग आकर्षण किंवा त्याच्यातनं निर्माण होणारी एक आयडेंटिटी हं. त्याच वेळेला तुमचं करिअर डेव्हलप होत असतं. हं. त्याच्यामुळे म्हणजे एरिक एरिक्सन नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी म्हटलं की हे जे वय असतं की हे आयडेंटिटी वर्सेस आयडेंटिटी क्रायसिस बर. असं वय असतं की तुमची एक तर आयडेंटिटी बनते हं. किंवा ती
गोंधळात जाता तुम्ही. बर. ते किती सहजपणे होतं किंवा ते किती नाजूकपणे सगळं ती गाठ सोडवली जाते हम्म. याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. त्यामुळे हे वय जे असतं हे अशा पद्धतीने एक वेगवेगळी फार मोठी भाव आंदोलनं असण्याचं वय असू शकतं. हॉर्मोनल चेंजेस, आणखीन तुम्ही वेगवेगळ्या मोठ्या जगात जाता, स्वातंत्र्य मिळतं जेव्हा कॉलेजमध्ये जाता. त्याच्यामुळे बाहेरची जी आमिष असतात त्यांना बळी न पडता स्वतःला पुढे नेणं, त्या आमिषांना प्लस सेक्शुअल किंवा ह्या सगळ्या अट्रॅक्शन मधनं येणाऱ्या आमिषांना बळी नाही पडायचं. आता ती आमिष अगदी मोबाईलमध्येही आलेली आहे. त्यामुळे या सगळं तंत्र सांभाळून तुम्ही स्वतः त्या सगळ्या वादळातून तुमची जी नाव आहे ती आणखीन पुढे नेणं हे एक फार मोठं हे असतं. मग अशा वेळेला तुम्ही एक पेरेंट म्हणून व्यवस्थित त्यांचा आधार व्हायला पाहिजे. आणि मग ऍडल्ट होतात तेव्हा तुमचं भावविश्व आणखीन बदलतं ना. ठीक आहे, तुम्ही काही बाबतीत स्थिर झालेले असतात, काही बाबतीत सेटल झालेले असू शकतात किंवा त्या सगळ्या बाहेरच्या विश्वाची तुम्हाला माहिती बरीचशी झालेली असते, पण तरी सुद्धा त्याच्यात वेगवेगळे ताणतणाव असतात किंवा तेव्हा तुमच्यावर जबाबदारी आलेली असते. तेव्हा तुम्ही नुसतंच हे नसतं, तेव्हा तुमचं सगळं जरी तुम्ही सेटल किंवा तुमची आयडेंटिटी झालेली असली तरी त्याच्याबरोबर तुम्हाला तर रिस्पॉन्सिबिलिटीज आलेल्या असतात. रोल बदलतात. तुम्ही कुठे जिथे काम करता तिथला रोल वेगळा असतो. घरात मग वेगवेगळे रोल्स असू शकतात. तिथे एकाच वेळेला तुम्ही कोणाचा मुलगा मुलगी असतात, कोणाचे आई वडील किंवा कोणाचा नवरा बायको अशा पद्धतीने असतात. त्याच्यामुळे पुन्हा त्या सगळ्या रोल्सचं एक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. प्रत्येक भूमिकेची एक वेगळी जबाबदारी असते. ह्या सगळ्यातनं हे येऊ शकतं. त्यामुळे असं हे सगळं भावविश्व आपण म्हणूया की लहान मुलापासून ऍडल्ट पर्यंतच असतं. आणि मग ह्याच्यात काही वेळेला काही संघर्ष हे येऊ शकतात. एक ऍडल्ट म्हणून किंवा एक पेरेंट म्हणून तुमच्या असलेल्या अपेक्षा वेगळ्या असतात. तेच म्हटलेलं की मुलांचा निरपेक्ष स्वीकार, मगाशी जे म्हटलं की मुलांचा निरपेक्ष स्वीकार करताना सुद्धा तुम्ही स्वीकार करता तेव्हा मग तुम्ही कसं असतं की तेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षेच्या ट्रॅकवर राहता. की ठीक आहे, मुलांनी हे बनावं अशी माझी अपेक्षा आहे. पण अपेक्षा किंवा एक्सपेक्टेशन आणि डिमांड ह्याच्यात फरक आहे. बरोबर. डिमांड म्हणजे झालंच पाहिजे असं असतं. जेव्हा तुम्ही डिमांडच्या ट्रॅकवर राहता तेव्हा तुम्ही तो एक हट्ट करता किंवा एक दुराग्रह असतो की त्याच्यामध्ये तो एक हे असतो, फोर्स असतो. त्यामुळे तो नाही झाला तर मग पुन्हा त्याच्यातनं संघर्ष येऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही अपेक्षा करता, जेव्हा तुम्ही निरपेक्ष स्वीकार करता आणि एक अपेक्षेच्या ट्रॅकवर राहता की आपल्या मुलगा एवढ्या एवढ्या कपॅसिटीचा आहे, त्यांनी एवढ्या एवढ्या गोष्टी केल्या तर छान आहे, तेव्हा मग तुम्ही सगळ्या पद्धतीने त्याचा स्वीकार करता. अपेक्षा नाही पूर्ण झाली तरी तुम्हाला फार त्रास होत नाही. त्यामुळे संघर्षाच्या लेव्हल पर्यंत तुम्ही जात नाही. हा जो भाग आहे की ऍडल्ट आणि या सगळ्या मुलांमध्ये आणि होणारा संघर्ष हा टाळण्यासाठी हे असला पाहिजे की मुलांचा आपण निरपेक्ष स्वीकार करायला पाहिजे. आणि मग तो निरपेक्ष स्वीकार करताना आपण अपेक्षेच्या ट्रॅकवर म्हणजे एक्सपेक्टेशन्सच्या ट्रॅकवर राहायला पाहिजे, डिमांड नाही. बरं. डॉक्टर साहेब, मला एक विचारायचंय की हे सगळे इमोशन्स आहेत आपले, हे सगळे आपले माइंड गेम्स आहेत, शिस्त किती इम्पॉर्टंट आहे हो या सगळ्यासाठी? कारण माझं लहानपण हे खूप शिस्तीत गेलेलं आहे. माझे वडील फौजी होते, त्यामुळे ती शिस्त घरातच होती. ती शिस्त आजही मी फॉलो करतो. म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या लोकांना पटत नाही, पण माझी ती शिस्त आहे. सो मग ही शिस्त किती महत्वाची आहे आणि आता या स्टेजला आल्यावरती ती शिस्त कशामध्ये कन्वर्ट झाली आहे? नाही, आता कसं असतं की ती शिस्त ही पाहिजेच. तुमच्या एका संपूर्ण सिस्टीम मध्ये डिसिप्लिन नसेल, ती तुमची सोशल किंवा एखाद्या ऑफिसची सिस्टीम असेल किंवा तुमची पर्सनल सिस्टीम असेल, त्याच्यामध्ये एक तंत्र नसेल तर अर्थातच सगळं हेवायर जातं, सगळं बिघडू शकतं. त्याच्यामुळे शिस्त ही महत्वाची आहे. फक्त ती शिस्त जी आहे ती स्वयंशिस्त
असली पाहिजे की ती स्वतः समजून घेऊन स्वतः ऍक्सेप्ट केलेली ती शिस्त असली पाहिजे. जसं हम्म. तुम्ही म्हणालात हम्म. की ती वडिलां फौजी असल्यामुळे त्यांच्या ह्याच्यात ती होती, बरोबर. बरोबर आहे, पण हम्म. ती काही त्यांनी तुमच्यावर लादली नव्हती. टू अ सर्टन एक्सटेंट ठीक लादली आहे, हा असेल. लादली असेल, पण हम्म. तेच होतं की तेव्हाचा, म्हणून तेच सांगायचं की तेव्हाची जी आपली एक जी हे होती, पिढी जी होती, हम्म. ती परंपरा मानणारी होती की परंपरेला प्रश्न विचारणारी नव्हती. हो, हो. आताची जी पिढी आहे ती परंपरेला प्रश्न विचारणारी आहे. तुम्ही नुसतंच सांगता आणि तुम्ही शिस्त पाळत नाही आहात तर मग ते योग्य नाही. त्यामुळे बरोबर. स्वयंशिस्त ही महत्वाची आहे. हम्म. शिस्तीचं म्हणजे काय म्हणूया आपण की ओव्हर हे नको व्हायला, हम्म. की नाही तुम्ही हे असं करायलाच पाहिजे आणि हे करायलाच पाहिजे असा हम्म. त्याचा अवडंबर आपण नाही किंवा दुसऱ्यावर त्याची सक्ती ही होता कामा नये. त्याने ती स्वीकार करायला पाहिजे. आणि तो स्वीकार केव्हा होईल, जेव्हा तुम्ही ती का महत्वाची आहे, कसा फायदा झालेला आहे हे त्यांना पटवून द्याल, तेव्हा ती होऊ शकेल. त्यामुळे शिस्त महत्वाचीच आहे, हम्म. फक्त ती शिस्त ही सक्तीची व्हायला नको, ती स्फूर्तीने व्हायला पाहिजे. सक्ती आणि स्फूर्ती. ऍडिक्शन वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. दारूचं असू शकतं, सिगरेटचं असू शकतं, माझ्यासारख्या माणसाला कामाचं असू शकतं, एखाद्याला मोबाईलचं असू शकतं. तर हे ऍडिक्शन तुम्ही डिफाईन कसं कराल? आपण म्हणतो की याला दारूची सवय आहे. म्हणजे दारू पिणाऱ्याचे सुद्धा प्रकार आहेत, की जो रोज घेतो, एक पेगच घेतो, पण त्यालाही त्रास होत नाही, दुसऱ्यांनाही काही त्रास होत नाही. जो पार्टीमध्ये घेतो, थोडी घेतो, त्यालाही त्रास नाही, समोरच्यालाही त्रास नाही. तिसरा आहे की जो पार्टीमध्ये घेतो पण इतकी घेतो की त्याच्यामुळे ती पार्टी डिस्टर्ब होऊ शकते. हा तिसरा प्रकार झाला. चौथा आहे की जो एकदा घ्यायला काही कारणाने सुरू करतो, घ्यायला लागला की काही दिवस अगदी अन्न पाणी विसरून फक्त दारूच पीत बसतो आणि मग अचानक तो भर असा ओसरतो आणि मग काही महिने पुढचे तो घेत नाही, काही आठवडे, काही महिने, पुन्हा काहीतरी एखादं निमित्त होतं, असंच काही दिवस घेतो, मग पुन्हा बंद होतं. म्हणजे त्याला बिंज ड्रिंकिंग म्हणतो. हा, बिंज वॉचिंग सारखं बिंज ड्रिंकिंग. तामधाम सोडून सगळं असं पूर्णपणे अशा जी हे होतं की नाही घेतलं की मग हातपाय थरथरणं, झोप न येणं, आणखी असे जे विड्रॉल सिम्पटम, हा पूर्णपणे डिपेंडन्स कडचा हा प्रवास.